भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील जो तुमचा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे, तर त्या क्वेश्चन पेपरमधील जे प्रश्न आहेत तर ते आपण आज सोडवून घेणार आहोत। तर सर्वच प्रश्न आज आपण इथे सोडवून घेणार आहोत। तर त्यासाठी तुमच्याकडे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जर हे PDF नसेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, टेलिग्रामवरती अवेलेबल आहे। तर आता अनिता अँड सुनीता, तर हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तर हा कोणत्या चॅप्टरमधील प्रॉब्लेम आहे, तर अकाउंट ऑफ प्रोफेशन। तर अकाउंट ऑफ प्रोफेशनमधील प्रॉब्लेम गेल्या वेळेस 20 मार्कासाठी आलेला होता, ठीक आहे। तर आता हे PDF माझ्याकडे व्यवस्थित याचं PDF बनलेलं नाही, तर मी हे टेलिग्रामवरती अपलोड केलेलं आहे। तर त्याचा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे। ते जे खालीवर तुम्हाला स्क्रीनवरती जे PDF दिसत आहे तर ते PDF तुम्ही काय करायचं आहे तर डाउनलोड करून घ्यायचं आहे टेलिग्रामवरून, ठीक आहे। आत्ताच मी शेअर केलेलं आहे ते PDF, तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर बघा त्याचं जे आन्सर येणार आहे तर त्याचं नेट प्रॉफिट येणार आहे 6,000। तर ते दोघांमध्ये डिवाइड करायचं आहे। हे पहा उत्तर याचं हेच आलेलं आहे का पहा। यातील काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात। त्यानंतर बॅलन्स तुमचा टॅली होणार आहे, बॅलन्स शीट टॅली होणार आहे 69,600 69,600 एवढ्याने तुमचं बॅलन्स हे टॅली होणार आहे। तर हे झालं तुमच्या फर्स्ट क्वेश्चन पेपर, क्वेश्चन पहिल्याचं आन्सर आपण बघितलेलं आहे। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन कुठला विचारण्यात आलेला होता, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इलेक्ट्रिसिटी कंपनीचा। दुसरा क्वेश्चन 15 गुणासाठी विचारण्यात आलेला, ठीक आहे। तर इलेक्ट्रिसिटी कंपनी याचा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता, तर त्याचं मी तुम्हाला आन्सर दाखवत आहे। फक्त आज आपण आन्सर बघत आहोत, त्याआधी क्वेश्चन पेपरचा स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे, ठीक आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रिसिटी कंपनीमधील, तर त्याचा आन्सर मी इथे व्यवस्थित सोडवून दिलेला आहे। बघा हेच तुमचा आन्सर आलेला आहे का, तुम्हाला एकदा चेक करायचं आहे। तर पूर्ण जे काही आन्सर आहे तर मी पूर्ण व्यवस्थित सोडवून दिलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन दुसरा और जो क्वेश्चन आहे तर त्याचा आन्सर मी तुम्हाला दाखवणार आहे। थोडंसं इथं माझ्याकडे PDF व्यवस्थित त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे पॅकेजेस अकाउंटवरती, ठीक आहे। तर ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पॅकेजेस अकाउंट हा खूप सोपा आणि मार्क्स देणारा चॅप्टर आहे, त्याच्यासाठी व्यवस्थित तुम्हाला पाहायचं आहे, ठीक आहे। तर बघा क्वेश्चन दुसऱ्यामधील पहिला हा क्वेश्चन आहे तुमचा। तर या क्वेश्चनचं आन्सर इथे मी शेअर केलेलं आहे। हे पहा तुमचं रिव्हेन्यू अकाउंट हे व्यवस्थित आलेलं पाहिजे। तुमचा रिव्हेन्यू अकाउंटचा नेट प्रॉफिट 31,200 आलेला आहे का चेक करा। त्यानंतर नेट रिव्हेन्यूचा प्रॉफिट तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे 28,518। त्यानंतर कॅपिटल अकाउंटमधील तुमचं टोटल येणार आहे 4,04,400 आणि इकडली रिसिप्ट साईडची टोटल येणार आहे 2,99,600। त्यानंतर जनरल बॅलन्स शीट हे तुमचं 4,22,600 याने टॅली होईल। तर अशा प्रकारे तुमचं आन्सर हे येणं गरजेचं आहे। हे पहा आन्सर मी एकदा शेअर करत आहे, तुम्ही सुद्धा एकदा करून पाहायचं आहे। इलेक्ट्रिसिटी कंपनी 15 गुणासाठी हा प्रॉब्लेम आलेला आहे क्वेश्चन पेपरमध्ये, क्वेश्चन दुसरा आहे। हा क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेला आहे टेलिग्रामवरती, तर तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला आन्सर आज मी शेअर करत आहे, ठीक आहे। त्यानंतर कमेंटमध्ये कमेंट करू नका की आन्सर पाठवा, कारण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण उत्तरे तुम्हाला दाखवलेली आहेत। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन प्रॉब्लेम घेता यावेत यासाठी मी हे सर्व उत्तरे याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत। कॉन्टिंजन्सी तुमची 2022 येणार आहे, म्हणजेच कॉन्टिंजन्सी तुम्हाला ह्या टोटल अमाऊंटवर काढायची आहे 4,04,400 यावरती, आणि एक इफेक्ट तुम्हाला नेट प्रॉफिट नेट रिव्हेन्यूच्या डेबिटला आणि लायबिलिटीला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये थर्ड क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, पहा
मी इथे क्वेश्चन लिहून घेतलेला आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन दुसरा और आहे, तो सुद्धा सोपाच आहे. तर बघा स्क्रीनवरती सुद्धा प्रॉब्लेम आहे, मी वहीमध्ये लिहिलेला सुद्धा आहे. तर बघा, द मोटार्स ऑइल लिमिटेड सेल्स ऑइल इन ड्रम्स which are charged at 100 each. Customers returning drums within a month are credited with 90 each. The following are the particulars relating to 1985, the first year of company business. तर बघा पॅकेजेस अकाउंटिंगमधील हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट तुम्हाला सेकंड क्वेश्चनला और क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, ड्रम्स परचेस्ड ॲट 60 इच, नंबर ऑफ ड्रम्स दिलेले आहेत 5000. तर तुम्हाला सगळ्यात आधी एक इथे वर्किंग नोट करावी लागेल. तर वर्किंग नोट काय करावी लागेल, तर इथे पहा, हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. आता मेमोरंडम अकाउंटला काय करायचं आहे, आपण 3 यामध्ये अकाउंट ओपन करत असतो. तर आता पॅकेजेस अकाउंटचा हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला कसं ओळखायचं, तर तुम्हाला नंबर्स ऑफ ड्रम्स दिले जातील, परचेस, सेंट हे दिले जातील. तेव्हा तुम्हाला ओळखायचं आहे की त्यामध्ये तुम्हाला मेमोरंडम डेटार्स अकाउंट, स्टॉक डेटार्स, ड्रम्स स्टॉक अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे तुम्हाला काढायचं आहे. तर कशा प्रकारे काढायचं आहे पहा. मेमोरंडम अकाउंटला काय करायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला कस्टमर हे नाव दिसेल तर सर्व तुम्हाला मेमोरंडमला लिहायचं आहे. आता पहा, इथे ड्रम्स परचेस्ड ॲट 60 इच, इथे आहे का कस्टमर नाव, तर ते घ्यायचं नाही. ड्रम सेंट आउट टू कस्टमर आहे, त्यामुळे कस्टमर हे आपण मेमोरंडमला घ्यायचं आहे. ड्रम्स रिटर्न बाय कस्टमर हे सुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर ड्रम्स विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 85 हे सुद्धा घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला अगोदर प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, 100 इच कस्टमर रिटर्निंग ड्रम्स विदिन अ मंथ आर क्रेडिटेड इट 90 इच. तर आता ही 90 जे आहे, तर ही झाली आपली कॉस्ट प्राईस. तर आता आपण मेमोरंडम अकाउंट काढत असताना कॉस्ट प्राईसने काढत असतो, ठीक आहे. आणि ड्रम्स अकाउंट मेमोरंडम डेटार्स अकाउंट आपण सेल्स प्राईसनं काढत असतो. तर ही कोणती आहे, आपली सेल्स प्राईस आहे. याने जी दिलेली आहे ही सेल्स प्राईस आहे. आणि ही काय आहे, नंबर ऑफ इथे इच काय दिलेलं आहे, ही कॉस्ट प्राईस आहे, ठीक आहे. तर सेल्स प्राईसने आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढत असतो. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईड ही कॉस्ट प्राईसने आणि क्रेडिट साईड ही सेल्स प्राईसने काढत असतो, ठीक आहे. तर बघा, कॉस्ट ऑफ सेलिंग प्राईस इथे किती आहे, आपली 90 आहे, ठीक आहे. 90 रुपयाला त्याने विकलेला आहे एक ड्रम्स. तर आपण सेलिंग प्राईसनेच मेमोरंडम अकाउंट काढत असतो. इथे तुम्हाला सेल्स व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. किती आहेत सेल्स व्हॅल्यू ऑफ ड्रम्स, 100 आहे. चार्जेस आहेत 90, रेंट चार्जेस किती आहेत, 10. तर हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये लागणार आहे. तर सगळ्यात आधी बुक्स ऑफ मोटार ऑइल लिमिटेड मेमोरंडम डेटार्स अकाउंट. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट करायचं आहे. पर्टिक्युलर्स, नंबर्स, रेट, अमाऊंट, पर्टिक्युलर्स, नंबर्स, रेट, अमाऊंट. तर अशा प्रकारे फॉर्मॅट केल्यानंतर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, प्रॉब्लेममध्ये जिथे कस्टमर दिलेलं आहे ते इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. बघा, आता ड्रम सेंट आउट टू कस्टमर किती आहे, 4000. आता ड्रम सेंट आउट, सेंट केले म्हणजेच कुठे जाईल, तर मेमोरंडमच्या डेबिटला. टू ड्रम सेंट कस्टमर किती आहेत नंबर, 4000. आणि रेट कुठला घ्यायचा आहे आपल्याला, तर सेल्स प्राईस घ्यायची आहे 90. तर नंबर ऑफ इंटू रेट करा, किती येईल, 3,60,000 अमाऊंट येणार आहे. त्यानंतर ड्रम्स रिटर्न बाय कस्टमर किती दिले रिटर्न, 2500. तर इथे लिहा नंबर्स ऑफ 2500, रेट आहे 90, सेलिंग प्राईस 90. त्यानंतर याची इंटू करा, किती येईल, 2,25,000. त्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, ड्रम्स विथ द कंपनीचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला घ्यायचं नाही, तर कस्टमरचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक इथे घ्यायचा आहे. तर क्लोजिंग स्टॉक किती आहे इथे कस्टमरचा, ड्रम्स विथ कस्टमर ऑन 31 डिसेंबर 85, तर 400. तर क्लोजिंग स्टॉक 400 घ्या, सेलिंग प्राईस 90, 36,000 ही तुमची टोटल अमाऊंट येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. अमाऊंटच्या कॉलमची टोटल करा, नंबरच्या कॉलमची टोटल करा. तुम्ही रेटच्या कॉलमची टोटल नाही केली तरी काही हरकत नाही. अमाऊंटची टोटल दोन्हीकडे 36,000 घ्या. जे काही उरलेलं आहे त्याला आपण बाय ड्रम्स सोल्ड, म्हणजेच एवढे आपण विकलेले आहेत ड्रम्स, तर ते तुम्हाला इथे येणार आहेत. हे सुद्धा तुम्हाला सेलिंग प्राईसनेच घ्यायचं आहे. आणि जे 4000 आहेत त्यामधून तुम्हाला ड्रम्स रिटर्न केलेले ड्रम्स आणि क्लोजिंग स्टॉक लेस करून तुम्हाला 1100 भेटेल सोल्ड झालेले.
तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर ड्रम स्टॉक अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे। आता ड्रम स्टॉक अकाउंट हे कोणत्या प्राईसनं काढायचं आहे, तर कॉस्ट प्राईसनं काढायचं आहे। ठीक आहे, आता कॉस्ट प्राईस म्हणजेच कोणती की जी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे प्रत्येक कॉस्ट। हे झालं 6 स्टिच, ठीक आहे, तर ही झाली कॉस्ट प्राईस, ही झाली सेलिंग प्राईस। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मेमोरंडम अकाउंट तुम्हाला सेलिंग प्राईसनेच म्हणजे जे तुम्हाला अगोदर वर दिलेले अमाऊंट आहे त्याने काढायचं आहे, आणि ड्रम स्टॉक अकाउंट हे तुम्हाला कॉस्ट प्राईसनं काढायचं आहे। आणि ट्रेडिंग अकाउंटची जी डेबिट साईट आहे तर ती डेबिट साईट तुम्हाला कॉस्ट प्राईसने काढायची आहे, आणि क्रेडिट साईट तुम्हाला सेलिंग प्राईसने काढायची आहे। ठीक आहे, तर बघा ड्रम स्टॉक अकाउंटमध्ये तू परचेस, तर इथे परचेस कितीचं केलेलं आहे इथे पहा। फर्स्टच तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे ड्रम्स परचेस किती दिलेले आहेत ॲट ₹60 इच। तर टू परचेस 5000, रेट किती आहे 60, तर हे काय आहे कॉस्ट प्राईस 60 आहे। इंटू करा 5 30, 3 लाख अमाऊंट येणार आहे। त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स लिहायचं आहे कंपनीचं आणि कस्टमरचं, दोन्हीचं लिहून घ्यायचं आहे। कंपनी आणि कस्टमर या दोन्हीचं बॅलन्स लिहून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, जे काही आपण मेमोरंडम अकाउंटमध्ये काढलेलं होतं, आपण मेमोरंडम अकाउंटमध्ये ड्रम्स आपले किती सोल्ड झालेले होते तर तेच आपल्याला इथे कोणत्या प्राईसनं घ्यायचं आहे, बाय ट्रेडिंग अकाउंट सोल्ड किती झालेले होते 1100, तर इथे आपल्याला कॉस्ट प्राईसने घ्यायचं आहे 1100 गुणिले 60, 66,000 एकूण येईल। त्यानंतर या दोन्हीची टोटल करा, तुमचं बॅलन्स हे ऑटोमॅटिक म्हणजे कंप्लीट तुमचं टॅली होणार आहे। जर तुमचं स्टॉक अकाउंट टॅली झालं तर तुमचं मेमोरंडम अकाउंट हे बरोबर आहे, तुम्हाला समजून येईल। त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे। ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुद्धा पर्टिक्युलर्स नंबर्स रेट अमाऊंट, पर्टिक्युलर्स नंबर्स रेट अमाऊंट। तर बघा इथे टू ड्रम्स स्टॉक कॉस्ट ऑफ ड्रम्स सोल्ड, तर आता बघा किती सोल्ड झालेलं आहे। आता मेमोरंडम डेटास अकाउंट जे आहे त्याच्यात आपण क्रेडिट साईडला काय काय घेतलेलं आहे, कितीचं सोल्ड झालेलं आहे ते सगळं आपल्याला कुठे घ्यायचं आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला। मेमोरंडम अकाउंटच्या क्रेडिटचं डेबिटला घ्या आणि स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे। ठीक आहे, तर बघा ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड ही तुम्हाला कॉस्ट प्राईसने काढायची आहे, म्हणजेच कॉस्ट प्राईस कोणती आहे प्रॉब्लेममध्ये, हे जे 60 इच दिलेलं आहे तर ही झाली आपली कॉस्ट प्राईस, ही जी आहे ती सेलिंग प्राईस। ठीक आहे, तर बघा टू ड्रम स्टॉक कॉस्ट ऑफ ड्रम्स सोल्ड किती झालेत 1100, तर याची कॉस्ट प्राईस किती आहे 60, तर हे 66,000। त्यानंतर बाय डेटर्स अकाउंट किती आहेत, डेटार्समधले हे आलेलं 1100 इंटू हे काय करायचं आहे, हे तुम्हाला सेलिंग प्राईसनं काढायचं आहे एकदा। त्यानंतर 90 रेट आहे याचा, तर 1100 इंटू 90 करा, किती येतील 99,000। त्यानंतर बाय डेटार्स अकाउंट रेंटेड चार्ज तुम्हाला काढायचा आहे। आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, अमाऊंटच्या कॉलमची टोटल करायची आहे, कोणती टोटल जास्त येईल, तर अमाऊंटच्या कॉलमची टोटल करा, डेबिट साईडची टोटल जास्त येणार आहे ती तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे। त्यानंतर 13,000 1,39,000 मधून तुम्हाला लेस करायचं आहे 99,000, किती राहतील 40,000। तर हे 40,000 काय असणार आहे, तर आपल्या रेंटेड चार्ज असणार आहेत। आता हे 40,000 हे कसे आले, तर बघा आपले जे ड्रम्स एकूण कस्टमरला किती सेंड केलेले होते, तर 4,000। ठीक आहे, इथे बघा 4,000 ड्रम्स आपण कस्टमरला शेअर केलेले होते, आणि आपला रेंटचा चार्ज किती आहे, इथे रेंट चार्ज किती आहे 10 इच। तर याने आपल्याला 4,000 इंटू 10 केल्यानंतर इथे 40,000 येणार आहे, किंवा तुम्ही डेबिट साईडची टोटल करा, यातनं हे लेस करा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रेंटेड चार्ज काढून घेतल्यानंतर 99,000 प्लस 40,000 किती येईल 1,39,000, हे दोन्हीकडे लिहा। त्यानंतर हे 66,000 लेस करून घ्यायचं आहे, किती राहील प्रॉफिट 73,000, हा तुमचा नेट प्रॉफिट तुम्हाला भेटणार आहे। तर अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम
क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन दुसरा, तर याचा ऑर क्वेश्चन आपण घेतलेला आहे. यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात, त्याचा आन्सर तुम्हाला दिलं जाईल. तर व्यवस्थित तुम्हाला याचं आन्सर समजलं असेल, कुठे काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकतात. त्यानंतर बघा क्वेश्चन पेपरमध्ये थर्ड क्वेश्चन कोणता दिलेला आहे. क्वेश्चन तिसरा दिलेला आहे पहा. कशावरती आहे हा क्वेश्चन? डिपार्टमेंटल अकाउंट. डिपार्टमेंट अकाउंटचा हा क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन बघा तुम्ही एकदा. आता डिपार्टमेंट अकाउंटचा क्वेश्चनमधील नेट प्रॉफिट तुमचा येणार आहे पहा. येचं येणार आहे 51,700, बीचा येणार आहे 1100, सीचा लॉस झालेला आहे त्यामुळे सीचा लॉस किती आहे ते 18,300. तर हे अशा प्रकारे हा स्टॉक तुम्हाला डिपार्टमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे आणि याची वर्किंग नोटसुद्धा दिलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, हे पहा इथे मी वर्किंग नोट तुम्हाला करून दिलेली आहेत प्रत्येकाची. सॅलरी, रेंट, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि तीनच वर्किंग नोट्स आहेत. तर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला रेशो वगैरे तुम्हाला काढून लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा, याचा आन्सर मी तुम्हाला दाखवलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करा. त्यानंतर पहा क्वेश्चन तिसरा आपण घेतलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन तिसरा याला ऑर क्वेश्चन कोणता दिलेला आहे तर बघा. तर इथे बघा क्वेश्चन तिसऱ्याला ऑर क्वेश्चन दिलेला आहे. शाह अँड सोन्स सेल्स गुड्स इन केसेस विच आर चार्जड टू कस्टमर. तर हा सुद्धा पॅकेजेस अकाउंटिंगवरती क्वेश्चन दिलेला आहे. तर शाह अँड सोन्स याचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. तर तो प्रॉब्लेम मी तुम्हाला त्याचा आन्सर हे दाखवते. तर काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये? केसेस विथ द फर्म 1/1/2022 4,000. त्यानंतर व्हॅल्यू किती दिली आहे? ॲट 5. शाह अँड सोन्स सेल्स गुड्स इन केसेस. आता आपण जो पाठीमागे याचा प्रॉब्लेम बघितलेला होता पॅकेजेसचा, तर तो सुद्धा त्याच प्रकारे आहे. हा सुद्धा प्रॉब्लेम, फक्त इथे तुम्हाला थोडीशी जास्त डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन इथे काढायची आहे. तर इथे थोडं क्वेश्चन पेपर मला आडव्या स्क्रीनमध्ये दिसत आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. तर बघा क्वेश्चन तिसरा तुम्हाला ऑरमध्ये विचारलेला आहे. शाह अँड सोन्स सेल्स इन गुड्स इन केसेस विच आर चार्जड टू कस्टमर 11 each if they are returned in good condition within 2 months. क्रेडिट इज गिव्हन ॲट 9 each. तर आता 9 each ही काय आहे? तर ही आहे सेलिंग प्राईस. ठीक आहे, कॉस्ट प्राईस इथे किती दिलेलं आहे? 5. कॉस्ट प्राईस आहे 5 रुपये. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये पुढे पहा. त्यानंतर केसेस विथ कस्टमर ऑन 10,000. केसेस विथ कस्टमर किती दिलेला आहे? 10,000. आणि विथ द फर्म ऑन 1/1/85 किती दिलेलं होतं? तर हे पहा किती दिलेलं होतं?
केसेस विथ द फर्म 1/1/2022 तर 4,000 दिलेले आहेत फर्मचे, ठीक आहे. आणि 10,000 कितीचे आहेत केसेस विथ कस्टमर ऑन द 1/1/2022 व्हॅल्यू ॲट ₹5 ईच, ठीक आहे. त्यानंतर थर्ड काय सांगितलेलं आहे पहा, केसेस परचेस ॲट 6 ईच 6,000. त्यानंतर सेंट आउट टू कस्टमर 16,000. त्यानंतर केसेस रिटर्न बाय कस्टमर 14,000 आणि केसेस विथ कस्टमर ऑन 31/12/2022 रिटर्नेबल किती आहेत 9,000. तर हा जो प्रॉब्लेम आहे आपण याला सेपरेटली घेऊयात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, क्वेश्चन चौथा तुम्हाला कोणता दिलेला आहे, क्वेश्चन चौथा पहा, द असेट ऑफ बळीराम वसंतनगर 30 जून 2022. तर हा प्रॉब्लेम जो आहे तर हा टॅली झालेला नाही, त्यामुळे चुकीचं उत्तर मी सांगणार नाही, ठीक आहे. जर तुम्हाला याचा आन्सर भेटलं तर तुम्ही मला कमेंट करा कुठून, दुसऱ्या व्हिडिओमधून वगैरे. तर त्यानंतर या क्वेश्चन चौथ्याला क्वेश्चन ऑर जो आहे तर तो मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन चौथ्याला ऑर क्वेश्चन आहे डिपार्टमेंट अकाउंटचा. सोडवून दाखवायचा आहे की नाही, तर बघा इथे, द फॉलोइंग परचेस वेअर मेड बाय बालाजी फॉर हिज बिझनेस हॅविंग 3 डिपार्टमेंट्स. तर एकूण 3 डिपार्टमेंट दिलेले आहे, ए डिपार्टमेंट्स, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंट्स. युनिट्स दिलेले आहेत आणि टोटल कॉस्ट ऑफ 1 लाख. स्टॉक दिलेला आहे बिगिनिंगचा, डिपार्टमेंट ए युनिट्समध्ये दिलेला आहे, तर आपल्याला रुपीजमध्ये कॅल्क्युलेट हे करून घ्यावं लागेल. त्यानंतर सेल्स दिलेला आहे आणि इथे काय सांगितले, तर द रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज द सेम इन इच केसेस, प्रिपेअर अ डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट. आता इथे ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाही, तर ट्रेडिंग अकाउंट आपण कसं प्रिपेअर करायचं. एकतर इथे अकाउंट तुम्हाला ओपनिंग स्टॉक हा युनिट्समध्ये दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर टोटल कॉस्ट फक्त आपल्याला कधीची दिलेली आहे, तर डिपार्टमेंट हे जे आहे बिगिनिंग, तर बिगिनिंग हे तुम्हाला कशामध्ये दिलेलं, युनिटमध्ये दिलेलं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला डिपार्टमेंट ए, बी आणि सी याची टोटल कॉस्ट तुम्हाला दिलेली आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे आहे डिपार्टमेंट ए हे दिलेले आहेत आपल्याला परचेस. इथे काय सांगितले, द फॉलोइंग परचेसेस वेअर मेड बाय, तर हे आहेत परचेसेस. त्यानंतर हा आहे ओपनिंग स्टॉक आणि हे आहेत सेल्स. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट इथे दिलेला नाही, तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा कसं याचा आन्सर सोडवायचं तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, मी स्क्रीन थोडीशी मोठी करते जेणेकरून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, असा प्रॉब्लेम एक्झाममध्ये येऊ शकतो. तर ठीक आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी लिहायचं आहे, फर्स्ट वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे. ॲझ्युम्ड दॅट ऑल परचेस unit are sold, hence sales डिपार्टमेंट ए. आता आपण फक्त ॲझ्युमच करायचं की बाबा
आपल्याला तर वेगवेगळं काही दिलेलं नाही, तर एचं किती आहे, बीचं किती आहे, सीचं किती आहे. आता डिपार्टमेंट एचे किती युनिट्स दिलेले आहेत आपल्याला पहा, 1000 युनिट्स. इथे प्रॉब्लेममध्ये पहा परचेसचे जे दिलेले आहेत तर ते किती दिलेले आहेत आपल्याला, 1000. तर हे आपण ॲझ्युम सेल्सचे मानणार आहोत 1000. त्यानंतर हे आहेत युनिट्स आहेत, ठीक आहे. बीचे किती आहेत, 2000. आता मी प्रत्येक वेळेस युनिट्स लिहून घेत बसणार नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. त्यानंतर इंटू करायचं आहे याला, तर इंटू करायचं आहे. तर खाली सेल्सची प्राईस किती दिलेली आहे त्याने प्रॉब्लेममध्ये, इथे पहा 1000 ए डिपार्टमेंट 1000 20 युनिट ॲट 20 ईच, तर 20 ईच दिलेली आहे ए डिपार्टमेंटची. तर आपण प्रत्येकाला हीच सेलिंग प्राईस आपण घेणार आहोत, ठीक आहे. किती दिलेले आहे, 20 ईच, त्यानंतर 22.50 ईच, त्यानंतर सीची आहे 25 ईच. तर याला इंटू करायचं आहे तुम्हाला. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाव आहे पेपरमध्ये, कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊन जायचं आहे, त्याच्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम हे सुटणार नाहीत. तर 1000 × 20 करा, 20,000. त्यानंतर 2000 गुणिले 22.55. कॅल्क्युलेशन हे चुकू शकतं, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मी तुम्हाला समजून सांगत आहे. त्यानंतर 2400 × 25 करा, 60,000. त्यानंतर तुम्हाला हे काय भेटतील, तर टोटल सेल्स तुम्हाला भेटणार आहे, त्याची टोटल करायची आहे तुम्हाला. टोटल सेल्स भेटतील त्याच प्राईसनं. किती आले, 1,25,100. 1,25,100 हे टोटल सेल्स आपल्याला भेटलेलं आहेत. त्यानंतर लेस करायचं आहे यातून कॉस्ट प्राईस ऑफ ऑल डिपार्टमेंट. तर आता बघा, ऑल डिपार्टमेंटची कॉस्ट प्राईस आपल्याला किती दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, 1,00,000 दिलेली आहे, ठीक आहे. तर आपण सेल्स प्राईसनंच आपण सर्व काही काढणार आहोत, कारण त्याने एकाच ह्याची दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे, 1,00,000. तर हे 1,00,000 तुम्ही लेस करून घेतल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला भेटणार आहे, तर यातनं लेस करा 1,00,000, तर 25,100 तुमचा हा ग्रॉस प्रॉफिट भेटलेला आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे का, तर नाही, ठीक आहे. तर ग्रॉस प्रॉफिट आपला 25,100 भेटलेला आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. तर आता आपला ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे, 25,100 डिवायडेड सेल्स किती आहेत आपले टोटल, खाली प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहेत पहा. इथे आपल्या इथे टोटल सेल्स किती आलेले आहेत, 1,25,100 आलेले आहेत. याला इंटू 100 करा, त्यानंतर आपल्याला सेल भेटतील पर्सेंटेजमध्ये. तर 25,100 डिवायडेड 125 100 करा, याला इंटू 100 करा, किती येतील, 20% इथे सेल येणार आहेत, 20% ऑन सेल्स. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपण ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर वीक. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर वीक. तर बघा इथे आपल्याला आता सेलिंग प्राईस, आता इथे डिपार्टमेंट लिहिते मी, सेलिंग प्राईस पर युनिट. आता आपण कॉस्ट पर वीक काढत आहोत, ठीक आहे. त्यानंतर इथे प्रॉफिट पर वीक, त्यानंतर कॉस्ट पर वीक, कॉस्ट
प्राइस पर युनिट, कॉस्ट प्राइस पर युनिट। तर बघा डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी, 3 डिपार्टमेंट दिलेले आहेत। तर आपल्याला सेलिंग प्राइस किती दिलेली आहे बघा प्रॉब्लेममध्ये इथे, हे पहा इथे प्रॉब्लेममध्ये खाली किती दिलेले आहे सेलिंग प्राइस। सेलिंग प्राइस हे पहा ही 20 ईच, सेलिंग प्राइस 20, 22.50, त्याचबरोबर 25 ईच सेलिंग प्राइस पर युनिट घेतलं। त्यानंतर प्रॉफिट पर युनिट, आता आपल्याला आत्ताचं प्रॉफिट आपण काढून घेतलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आलेलं आहे 20% ऑन सेल। 20% ऑन सेल किती आहे, सेलवरती 20% काढायचं आहे, 20%। आता ह्या 20% यावरती काढा, प्रॉफिट पर वीक किती भेटणार आहे तुम्हाला, कसं कॅल्क्युलेट करायचं तर पहा 20 भागिले 20, 20%, 20 वर 20%, 20 गुणिले 20 भागिले 100 करा, किती भेटेल 4। त्यानंतर याला सुद्धा असंच करा, 22.50 इंटू 20 डिवायडेड 100 करा, किती येईल 4.5 येणार आहे। त्यानंतर 25 इंटू 20 डिवायडेड 100 करा 5, प्रॉफिट पर वीक किती आलेला आपला 5, ठीक आहे। तर आता सेलिंग प्राइसमधून प्रॉफिट पर युनिट लेस करायचा आहे। तर आता बघा इथे 4, सेलिंग प्राइस किती आहे 20, प्रॉफिट पर वीक किती आहे 4, 20 - 4 केल्यानंतर किती राहील 16, तर हीच काय झाली कॉस्ट पर युनिट झाली, ठीक आहे। त्यानंतर बघा 22.50 मायनस 4.5 किती येईल 18 पर युनिट। त्यानंतर 25 - 5 किती येईल 20 पर युनिट। तर हे आपल्याला रुपीजमध्ये भेटलेलं आहे, आपल्याला युनिटमध्ये दिलेलं होतं ते आपण रुपीजमध्ये कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे। त्यानंतर ओपनिंग स्टॉक, त्यानंतर थर्ड वर्किंग नोट करायची आहे ओपनिंग स्टॉकची। आता इथे पहा ओपनिंग स्टॉक तुम्हाला किती दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये, युनिट्समध्ये दिलेला आहे। तर आत्ताच आपण याची कॉस्ट प्राइस काढून घेतलेली आहे, तर कॉस्ट प्राइसनंच तुम्हाला काय करायचं आहे तर इंटू करून घ्यायचं आहे। तर आता पहा प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे इथे, हे पहिले जे आहे तर हे पहिले तुम्हाला काय दिलेले आहे तर परचेस दिलेले आहेत। आता हे जे आहे तर हा ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे पहा युनिट्समध्येच दिलेला आहे, हे पहा इथे आहे। तर ओपनिंग स्टॉक तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, डिपार्टमेंट ए, बी आणि सी किती किती युनिट्स दिलेला आहे, डिपार्टमेंट एकचं 120 युनिट, 80 युनिट आणि 152 युनिट, त्याला इंटू करायचं आहे। आत्ता जे आपण काढलेली आहे प्राइस किती, कॉस्ट प्राइस किती आलेली आहे आपली 16, 18, 20, तर 16, 18, 20 याने इंटू करायचं आहे, तुम्हाला ओपनिंग स्टॉक हा भेटेल। त्यानंतर तसंच परचेसची वर्किंग नोट करा, परचेस डिपार्टमेंट ए, बी, सी। आता परचेस किती दिलेले आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर वरती पहा प्रॉब्लेममध्ये इथे हे पहा परचेसचे किती दिले आहेत 1000 युनिट, 2000 युनिट, 2400 युनिट, याला सुद्धा तुम्हाला इंटू किती करायचं आहे 16, 18, 20,
आपण शेवटी इंटू करून घेऊयात। त्यानंतर बघा 5वी वर्किंग नोट आहे सेल्स। आता सेल्स कुणाकुणाचं, डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी। तर आता सेल्स जे आहे, ठीक आहे, आता सेल्सला आपल्याला त्याने अगोदरच त्यांची प्राइस दिलेली आहे, किती दिलेली आहे पहा, सेलिंग प्राइस त्यानेच आपल्याला दिलेली आहे 1000। आता पहा इथे स्क्रीनवरती हे पहा एची दिलेली आहे 1020 युनिट्स इंटू 20। सेलिंगला त्यांचीच दिलेली प्राइस घ्यायची आहे 19 इंटू 22.50। त्यानंतर 2496 इंटू 25 ईच हे इंटू करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे। क्लोजिंग स्टॉक तुम्हाला पहा डिपार्टमेंट ए, बी, सीचा दिलेला आहे। क्लोजिंग स्टॉक तुम्हाला किती दिलेला आहे, आता क्लोजिंग स्टॉक आपण कसं कॅल्क्युलेट करतो, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस सेल्स हे केल्यानंतर आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा भेटणार आहे, ठीक आहे। आता ओपनिंग स्टॉकचं किती आहे इथे बॅलन्स आपल्याला हे पहा 120 युनिट, 80 युनिट्स आणि 152 युनिट्स। तर ओपनिंगचं किती आहे हे पहा, ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंट, ठीक आहे। तर आपण इथे ओपनिंगचं बॅलन्स घेऊया, यांचं किती आहे युनिट्स ओपनिंगचं 120, 80 आणि 152। त्यानंतर परचेसेस किती आहेत हे पहा 1000, 2000 आणि 2400 हे ॲड करायचं आहे आणि याच्यातून लेस सेल्स करायचं आहे। तर सेल्स किती दिलेला आहे त्याने प्रॉब्लेममध्ये 1020, 1920 आणि 2496 एवढाचा सेल्स दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे भेटणार आहे तर हा भेटेल आपल्याला क्लोजिंग स्टॉक भेटेल, ठीक आहे। त्यानंतर मग क्लोजिंग स्टॉकचं तुम्हाला कॅल्क्युलेशन हे करून घ्यायचं आहे। आता इथे आपण सगळ्याचं कॅल्क्युलेशन अगोदर करून घेऊयात, किंवा इथे पहा लगेच तुम्हाला 7वी वर्किंग नोट देते क्लोजिंग स्टॉक पहा डिपार्टमेंट ए, बी, सी। आता डिपार्टमेंट एचा क्लोजिंग स्टॉक आपण इथे काढल्यावरच आपण इथे अमाऊंट घेऊन क्लोजिंग स्टॉक काढता येईल। त्यासाठी आधी ओपनिंग स्टॉक हे वगैरे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। पहा 120 इंटू 60 करा, किती येईल 1920। त्याचबरोबर 80 गुणिले 18 करा 1440। आता कॅल्क्युलेशन हे थोडेसे चुकू शकतात, तुम्ही व्यवस्थित बघून लिहायचं आहे। 152 इंटू 20 करा 3040। त्यानंतर 1000 इंटू 16 करा, किती येतील 16000। त्यानंतर 2000 इंटू 18 करा, किती येतील 36000। त्यानंतर 400 इंटू 20 करा, किती येतील 48,000। त्यानंतर 1020 गुणिले 20 20400। त्यानंतर 1920 इंटू 22.50 43,200। त्यानंतर 2496 इंटू 25 62,400। त्यानंतर इथे काय केलं आहे, ओपनिंग स्टॉकचे युनिट प्लस परचेस 1120, यातनं मायनस क्लोजिंग स्टॉक 1020 किती आला, डिपार्टमेंट एचा क्लोजिंग स्टॉक 100, तर इथे 100 लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर 2000 प्लस 80 किती आला 2080। 2080 मधून क्लोजिंग स्टॉक लेस करा 1920, किती येतील 160।
तर डिपार्टमेंट बीचा क्लोजिंग स्टॉक 160 आला. त्यानंतर डिपार्टमेंट सी 2400 प्लस 152 किती येईल 2552. याच्यातनं लेस करा 2496 किती येईल 56. तर 56 हा क्लोजिंग स्टॉकचे तुम्हाला भेटलेले आहेत. त्यानंतर क्लोजिंग स्टॉकला तुम्हाला काय करायचं आहे, जे आपले युनिट्स आलेले होते किती हे 16, 18 आणि 20, तर याने तुम्हाला इंटू करून घ्यायचं आहे. इंटू करून घेतल्यानंतर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक हा भेटेल किती आहे 100 इंटू 60 1600, 160 इंटू 18 2880, त्यानंतर 56 इंटू 20 1120. तर अशा प्रकारे तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन हे करायचे आहेत. एकूण 7 वर्किंग नोट होतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. आपल्याला काय झालेलं आहे, ओपनिंग स्टॉक आता भेटलेला आहे, परचेस भेटले, क्लोजिंग स्टॉक भेटलेला आहे, त्याचबरोबर सेल्स भेटलेले आहेत आणि ग्रॉस प्रॉफिटसुद्धा भेटलेला आहे. तर आपण आता याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करू शकतो. तर बघा कोणाचं दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये नाव, बालाजीचं. तर पहा बालाजी, इन द बुक्स ऑफ बालाजी, इथे पूर्ण लिहा तुम्ही, इन द बुक्स ऑफ बालाजी डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड लिहा. किती दिलेलं आहे, फॉर द इयर एंडेड दिलेलं नाही तर लिहिण्याची गरजसुद्धा नाही. तर पहा इथे पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट ए बी सी, पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट ए बी सी. तर व्यवस्थित तुम्हाला मी सोडवून दाखवत आहे. तर पहा इथे टू ओपनिंग स्टॉक, त्यानंतर इथे 2 परचेसेस, इथे 2 ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बाय सेल्स आणि बाय क्लोजिंग स्टॉक. आता इथे पहा ओपनिंग स्टॉक आपल्याला भेटलेला आहे किती, इथेच 1920, 1440, 3040. त्यानंतर परचेसेस आपल्याला भेटलेले आहेत 16,000, 36,000, त्यानंतर 48,000. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, परचेस झाल्यानंतर सेल्स दिलेला आहे. सेल्स आपण कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत. एचे किती आहेत 20,400, बीचे आहेत 43,200, सीचे आहेत 62,400. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपण काढून घेतलेला आहे. एचा आहे 1,600, बीचा आहे 2,880, सीचा आहे 1,120. तर अशा प्रकारे हे आपण काढून घेतलेलं इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर डेबिट क्रेडिटची टोटल करा, जी टोटल मोठी असेल ती दोन्हीकडे लिहायची आहे आणि तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. 63,520 सीची येणार आहे. 63,520 मायनस 48,000 मायनस 3,040 करा. 12,480 हा सीचा ग्रॉस प्रॉफिट येणार आहे. त्यानंतर 43,200 प्लस 2,880 46,080. त्यानंतर हे 46,080 दोन्हीकडे लिहा, लेस करा 36,000 मायनस 1,440, ग्रॉस प्रॉफिट राहणार आहे 8,640. त्यानंतर एचं क्लोज करून घ्या, किती येईल टोटल 22,000.
दोन्हीकडे 22,000 लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर याचा ग्रॉस प्रॉफिट किती राहणार आहे 4,080. तर हा अशा प्रकारे ग्रॉस प्रॉफिट तुमचा येणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. तर आपला फक्त क्वेश्चन 3रा आणि क्वेश्चन 4था राहिलेला आहे. तर क्वेश्चन 4थ्यामधला पहिला जो आहे त्याचं बॅलन्स टॅली होत नाही, त्यामुळे मी घेतलेला नाही. क्वेश्चन 3रा जो आहे तर त्याचा आपण सेपरेटली मी एक त्याचा व्हिडिओ बनवते, त्याचा आन्सर लिहून व्यवस्थित तुम्हाला आणखीन एका व्हिडिओमध्ये शेअर करते, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन होता 5वा. तर त्या शॉर्ट नोट्सचा आहे, तुम्ही ChatGPT किंवा गुगलद्वारे सर्च करून सुद्धा घेऊ शकतात. तर यामध्ये काही अडचण असेल, थोडंसं समजलं नसेल तर काही हरकत नाही, व्यवस्थित व्हिडिओ बघा, समजून येईल. युनिट्स दिलेला आहे, त्याला आपल्याला पर कॉस्ट प्राईस पर युनिटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. थोडंसं हे हार्ड आहे, परंतु व्यवस्थित तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर काहीही हार्ड नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 2023मधील क्वेश्चन पेपर सोडवून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करूया. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, अडचणी आल्यास कमेंट करा. धन्यवाद.